भाजप उमेदवाराकडून पैशांचं वाटप कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरांचा आरोप तर पैशानं विकलं जाणार हे कणकवली शहर नाही, संदेश पारकरांचं वक्तव्य। उज्ज्वला थिटेंची याचिका कोर्टानं फेटाळली। अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद प्रकरणी याचिका, सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयानं याचिका फेटाळली। कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह समर्थकांचा राजीनामा, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामे दिले, जिल्हाध्यक्ष सचिन पोटेंची माहिती। नवी मुंबईमध्ये 45,588 दुबार मतदान, तर मनसे नेते गजानन काळेंचं वक्तव्य, दुबार मतदारांनी एकाच ठिकाणचे नाव रद्द करणार, तर मनपा उपायुक्तांचं गजानन काळेंना आश्वासन। उद्या वॉर्ड आरक्षणासंदर्भात सूचना नोंदवण्याचा शेवटचा दिवस, सर्वाधिक गोवंडी मानखुर्द प्रभागामध्ये 204 हरकती सूचना, तर सर्वात कमी बी प्रभागात हरकती आणि सूचना प्राप्त। भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचं काम हाती, या दरम्यान मुंबईतील 14 प्रशासकीय विभागांमध्ये 15% पाणी कपात राहणार। नवी मुंबईमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 100 पेक्षा जास्त बांगलादेशींना घेतलं ताब्यात, कारवाईत महिलांचा मोठा समावेश, पोलिसांकडून चौकशी सुरू। रायगडच्या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।